माननीय पवार साहेबांनी अजितदादा पवारांच्या बद्दल जे वक्तव्य केलं त्यामध्ये त्या वक्तव्यानं भारतीय जनता पार्टीमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे। महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली असं म्हणता येणार नाही, तर खळबळ आहे, परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खळबळ उडालेली आहे। अजितदादा आणि त्यांच्याबरोबर 8 आमदारांनी जे मंत्रिपदाची शपथ घेतली त्या आमदारांमध्ये खूप मोठे चिंतेचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आणि म्हणून पवार साहेबांचं वक्तव्य, या वक्तव्याचा अर्थ हा पवार साहेबांच्या भूमिकेबद्दल संशय घेण्याच्या ऐवजी पवार साहेबांच्या वक्तव्यामुळे त्यांना सोडून गेलेले मंत्रिपद घेतलेले, सोडून गेले असं म्हणता येणार नाही, परंतु मंत्रिपद घेतलेल्या मंत्र्यांमध्ये खूप मोठी नैराश्याची भावना आणि भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, असं वातावरण झालेलं आहे। संभ्रम नेमका कोणामध्ये, महाविकास आघाडीमध्ये आहे की महायुतीमध्ये झालाय? संभ्रम महाविकास आघाडीमध्ये बिलकुल नाही। महाविकास आघाडीच्या धोरणाबाबत माननीय पवार साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय की मी इंडिया बरोबर आहे, मी भाजपाबरोबर जाणार नाही, आणि हे पवार साहेबांचं आजचं नाहीये। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे। आजच कॉल करा 78 25 89 36 02 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। काही मुद्द्याबाबत पवार साहेबांनी कधीच खुलासा केला नाही, परंतु 1999 साली काँग्रेसमधून बाहेर पडून पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला। त्यावेळेला केंद्रामध्ये माननीय अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं, तर पवार साहेब त्या सरकारमध्ये सामील झाले असते तर काँग्रेसवाले त्यांना दोष देऊ शकत नव्हते, कारण त्यांनी काँग्रेस सोडली होती। महाराष्ट्रामध्ये त्यांनी जर भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं जर सरकार बनवलं असतं तर त्यांना कोणी दोष देऊ शकलं नसतं, कारण ते काँग्रेस सोडली असती। परंतु आयुष्यभर त्यांनी तत्वाची लढाई लढलेली आहे आणि हे करत असताना त्यांनी अतिशय सभ्य राजकारण केलेलं आहे। त्यांना कोणी त्रास दिला तरीसुद्धा ते भेटल्यानंतर त्यांच्याशी बोलणं, त्यांची खालीखुल्याशी चौकशी करणं, त्यांच्याशी सौदार्याचं वातावरण ठेवणं हा त्यांचा एक स्वभाव आहे। त्यांच्यावर झालेल्या विचारांचा, संस्कारांचा तो भाग आहे। त्यामुळं जो काही संभ्रम आहे तो महायुतीमध्ये आहे। महाविकास आघाडीमध्ये पवार साहेबांच्या स्टेटमेंटमुळे कोणताही संभ्रम नाही, असं माझं ठाम मत आहे। पवार साहेब 2 दगडांवरती पाय ठेवतात असं देखील काही प्रतिक्रिया आहेत, नेमकं काय समजायचं? पवार साहेब 2 दगडांवर पाय ठेवणं असं पवार साहेबांसारख्या इतक्या सिनियर लीडरबद्दल बोलणं काही बरोबर नाही, परंतु ते एकाच दगडावर उभे असतात। दुसरा दगड हा समोरच्याला लातेनं मारून आडवा करण्याकरता ते दुसरा दगड पायाखाली ठेवतात, असं माझं मत आहे। हिंदी में बताइए सर। शरद पवार साहब ने सर एक मराठी सर नुकतंच आपण पाहतोय मनसेने मुंबई गोवाचं आंदोलन छेडलेलं आहे। 27 तारखेला विराट मोर्चा निघत आहेत, काय आपली भूमिका असणार आहे? इतकी वर्ष हा रस्ता रखडलेला आहे, त्याकडे कसं पाहता? मनसेनं मुंबई गोवा हायवेच्या विरोधात जी पदयात्रा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे, जे आंदोलन केलेलं आहे, त्याला पक्ष म्हणून मी माझी कुठलीही भूमिका जाहीर करत नाही, परंतु एक कोकणातला लोकप्रतिनिधी म्हणून, कोकणातला नागरिक म्हणून या आंदोलनाला निश्चितपणे यश मिळावं अशा प्रकारची मी अपेक्षा 100% करेन। याचं कारण असं आहे की 2011 सालापासून या रस्त्याचं काम सुरू झालं, हे काम पूर्ण झालेलं नाही। समृद्धी महामार्गाची मागणी कोणाची नाही, तो मागून पुरा झाला। हा 2 राज्यांना जोडणारा आहे रस्ता, तो होत नाही। हजारो माणसं या रस्त्यावर मेलेत, शेकडो अपघात झालेत। मी स्वतः माननीय नितीनजी गडकरी साहेबांना माझ्या पक्षाच्या विचाराच्या पलीकडे जाऊन मी 4 वेळा भेटलो। मध्यंतरी त्यांनी सांगितलं की मराठवाड्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या लोकांमुळे रस्त्याची कामं रखडलेत। मी त्यांना पत्र पाठवलं आणि त्यांना सांगितलं की मुंबई गोवा हायवेचं काम कोणामुळे रखडलंय ते आम्हाला तुम्ही कळवा, आम्ही त्यांना जाऊ, त्यांना भेटू, तिथली अडचण आम्ही दूर करू। साधं गडकरी साहेबांनी उत्तरसुद्धा दिलेलं नाही। गडकरी साहेबांबद्दल मला 100% आदर आहे। मी सातत्यानं त्यांना जाऊन आग्रह करत होतो की तुम्ही या, एकदा पनवेलला चांगल्या प्रकारची आपण एखादी बस करू आणि पनवेल ते चिपळूण तुम्ही बाय रोड प्रवास करा। तुम्ही सांगता ती परिस्थिती, तुम्हाला अधिकारी सांगतात ती परिस्थिती, वस्तुस्थिती काय आहे हे एकदा तुम्ही डोळ्याखालून घाला आणि मग तुम्ही ठरवा की हा रस्त्याला विरोध कमी आहे का आपलं प्रशासन किंवा आपली निर्णय क्षमता, अगदी स्पष्ट बोलायचं झालं, कमी पडते का याचा एकदा खुलासा तुम्ही करा। परंतु गडकरी साहेबांनी तेही औदार्य दाखवलेलं नाही। त्यामुळं मनसे जर अशा पद्धतीनं जर आंदोलन करत असेल तर मला असं वाटतं, आणि त्यातून जर प्रश्न सुटत असेल तर निश्चितपणे हा प्रश्न सुटल्याचा मला आनंद होईल,
कारण विधानसभेमध्ये या विषयात आम्ही सर्वांनी मिळून सातत्यानं आवाज उठवला आहे. पण भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री जे केंद्रामध्ये आहेत आणि ते स्वतःला कोकणचे आणि देशाचे नेते बोलतात, ते ह्या विषयावर एक शब्द बोलत नाहीत. आमचे खासदार विनायक राऊत याकरता सातत्यानं भांडतात, पण केंद्रीय मंत्री मात्र काही बोलायला तयार नाही. त्यामुळं मनसेनं हे आंदोलन केलं आणि जर प्रश्न सुटत असेल तर निश्चितपणे आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. त्याचं मी निश्चितपणे त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचं आंदोलन यशस्वी व्हावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. पक्ष म्हणून याबाबतची माझी कोणतीही भूमिका किंवा स्टेटमेंट नाही. सर्वात आमदारांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं की पक्ष हा हिंदुत्वापासून विचलित झालेला आहे. शिवसेना आमदारांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. किती वर्ष पत्रकारितेत काम करता तुम्ही? मित्रा, असं आहे की जे बोलत होते की उद्धव साहेबांनी हिंदुत्व नेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मांडीवर ठेवलं, आता राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्या पक्षात कुठल्या सरकारमध्ये सामील झाले? त्यांनी थुंकलेली थुंकी त्यांना चाटावी लागली. त्यामुळं त्यांनी काय उद्धव साहेबांना पत्र लिहिलं यापेक्षा टाकलेली थुंकी चाटावी लागली, त्यांनी खुलासा करणे गरजेचं आहे. नागपूर तरुण भारतमधनं पुन्हा एकदा उद्धव ठाकरे त्याचबरोबर संजय राऊत यांच्यावरती टीका करण्यात आलेली आहे. काळूबाळूच्या तमाशापेक्षाही ठाकरे आणि राऊतांकडून काळूबाळूंच्या बहुरंगी तमाशापेक्षाही ठाकरे आणि राऊतांकडनं मोठं मनोरंजन हे महाराष्ट्रातल्या जनतेचं होतं, अशी टीका ही तरुण भारतमधनं करण्यात आलेली आहे. त्याला कसं उत्तर देणार? भाजपा हा वैफल्यग्रस्त पक्ष झालेला आहे. भाजपावर कोणी आता विश्वास ठेवायला तयार नाही. भाजपानं पहिल्यांदा रामदासजी आठवलेंना बरोबर घेतलं, त्यांच्या पक्षाचा पत्ता नाही. त्यांनी सदाखोतांना घेतलं, त्यांचा पक्ष संपवला. त्यांनी महादेव जानकरांना घेतलं, त्यांचा पक्ष संपवला. त्यांनी विनायक मेटेंना घेतलं, त्यांचा पक्ष संपवला. त्यांनी शिवसेनेबरोबर 30-35 वर्षाचा एक दिलदार मित्र त्याचा विश्वासघात केला. त्यांनी आता राष्ट्रवादी फोडला आणि अन्य कुठले तरी पक्ष बरेचसे, म्हणजे महाराष्ट्रापुरेसं बोलायचं झालं. त्यामुळं हे सगळे पक्ष संपवून सुद्धा भाजपा महाराष्ट्रात वाढायला तयार नाही. त्यामुळं भाजपा हा वैफल्यग्रस्त झालेला पक्ष आहे. देशाचे पंतप्रधान 48 तासापूर्वी ज्या पक्षाला नॅचरल करप्ट पार्टी म्हणतात, ज्या नेत्यावर 70,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप करतात आणि 48 तासामध्ये त्याच नेत्याला आपल्या पक्षाच्या बरोबर घेऊन मांडीला मांडी लावून बसतात, हे भाजपाचं अपयश आहे. आणि म्हणून भाजपा वैफल्यग्रस्त झालेला पक्ष असल्यामुळं तो अशा पद्धतीनं टीका टिप्पणी सातत्यानं करत असतो, परंतु त्यातून भाजपाची अधिकाधिक वैफल्यग्रस्तता दिसते. त्यामुळं भाजपानं अधिकाधिक टीका करावी, अधिकाधिक लिखाण करावं, अशा करता मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. पवार साहब ने जो कहा, ये कानूनन लड़ाई के लिए कहा, ऐसा मेरा अंदाजा है. पवार साहब बहुत बड़े नेता है, मैं तो बहुत छोटा हूँ, लेकिन उनके साथ में मैंने काम किया है. एक मैं मजाक की बात बताता हूँ आपको. हमारे राष्ट्रवादी कांग्रेस में सभी बोलते थे कि भास्कर जाधव ही पवार साहब बोले क्या, उनका डिसीजन क्या है, उनके मन में क्या है, ये अच्छी तरह भास्कर जाधव ही जानता है. तो मुझे किसी ने पूछा कि पवार साहब के बारे में इतनी आपको जानकारी कैसी मिली, तो मैंने कहा कि पवार साहब के बोलने पे या उनके चेहरे पे उनके मन में क्या है ये समझना बहुत मुश्किल बात है. और अगर किसी की हिम्मत है तो जब पवार साहब बोलते हैं तो उनको उनकी आँख में देखना चाहिए. उनकी आंखें बोलती है, और इतने बड़े नेता के आँख में आँख मिला के बोलना मुश्किल बात नहीं है. तो मैं हमेशा पवार साहब के मन में क्या चल रहा है, वो क्या बोलते हैं, तो उनके आँख में पड़ता था. तो मैं यही कहता हूँ कि पवार साहब ने जो अभी डिसीजन लिया है, जो स्टेटमेंट किया है, वो अजीत दादा पवार को और भारतीय जनता पार्टी को पूरी तरह अड़चन में लाने का काम उन्होंने किया है. धन्यवाद. सर, एक आखिरी सवाल कि 6015 का जो रिप्लाई फाइल हुआ है, उसके ऊपर आप लोग क्या उम्मीद दर्शाते हैं? क्या अभी भी स्पीकर से जल्दी फैसला? ये ऐसा है कि ये खाली पीली टाइम गंवाने का काम कर रहे हैं. अध्यक्ष को सुप्रीम कोर्ट ने क्या सुनाया, विधानसभा अध्यक्ष को, उसके बारे में अध्यक्ष जी ने कुछ भी ख्याल किया ऐसा मुझे लगता नहीं है. वो मतलब यंग है, वो हाईली एजुकेटेड है, मेरे जैसा और अगर आदमी होता वही जगह, तो सुप्रीम कोर्ट ने मेरे कार्य पद्धति पे, मेरे डिसीजन पे शक की पैदा किया है, सवाल उठा है. तो मैं अपनी इमेज अच्छी रखने के लिए इमीडिएट डिसीजन कर लेता. लेकिन ये अध्यक्ष महोदय डिसीजन करने के मूड में नहीं है, खाली टाइम निकालने के मूड में है, क्योंकि उनको
स्क्रिप्ट कोई और लिख के देगा तो ही वो डिसीजन करेंगे. मराठीत अरे मला वाचलं माझ्या शेवटचा प्रश्न सर, 6,000 पानाचं जे उत्तर दिलेलं आहे त्याच्यावर आपली काय प्रतिक्रिया? असं आहे की अध्यक्षांच्याकडं शिंदे गटाच्या आमदारांनी 6,000 पानांचं आपलं म्हणणं दिलेलं आहे. का तर तुम्हाला अपात्र का करण्यात येऊ नये असं अध्यक्षांनी नोटीस काढली. ही नोटीस कधी काढली? त्याला टाईम किती वेळा घेण्यात आला? 2 वेळा वेळ घेण्यात आली. 2 वेळा वेळ घेण्यात आल्यानंतर आता 6,000 पानांचं त्या ठिकाणी त्यांनी आपलं म्हणणं दिलेलं आहे. असं आहे की सुप्रीम कोर्टानं 11 मेला आपला जो निर्णय दिला त्या निर्णयामध्ये सुद्धा अध्यक्षांची निवड, अध्यक्षांची भूमिका या सगळ्याबद्दल संशय व्यक्त केला आहे. अध्यक्ष हे तरुण आहेत, उच्च शिक्षित आहेत. ज्यावेळेला सुप्रीम कोर्ट अशा पद्धतीनं आपल्याबद्दल संशय व्यक्त करतं, माझ्यासारखा जर त्या ठिकाणी एखादा सदस्य असता तर शेवटी पक्ष कोणता आहे यापेक्षा मला सुद्धा पर्सनल माझी इमेज सांभाळणं भाग आहे. आणि माझी इमेज मला जर सांभाळायची असती तर या संदर्भातला तात्काळ निर्णय हा अध्यक्षांनी देण्याची गरज होती, परंतु त्यांनी तो दिलेला नाही. आणि आत्तासुद्धा 6,000 पानांचा अभ्यास करायला किती वेळ मला लागेल अशा पद्धतीचा एखादा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. आणि म्हणून हे फक्त वेळ काढू आणि वेळ काढूचपणा आहे, बाकी याच्यापेक्षा फार काय अपेक्षा ठेवता येतील असं मला वाटत नाही. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.